खारघरमध्ये मनसेच्याच 2 गटांचा राडा. अमित ठाकरे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मनसे माथाडी सेनेचे नेते महेश जाधव यांचा आरोप. रुग्णालयाकडे येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना माथाडींनी लावलं पळवून. अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप. सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र. न्यायाधीश आरोपीची मिलीभगत म्हणजे लोकशाहीची हत्या. उद्धव ठाकरे यांची टीका. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड. 3 पार्टनर्सच्या घरांवरही छापे. केंद्रातलं सरकार बदलत नाही तोवर असे छापे सुरूच राहणार. ईडी छाप्यांसंदर्भात पवारांची टीका. तर जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत केलाच पाहिजे. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ईडी आणि सीबीआयची आता कोणालाच भीती वाटत नाही. वायकरांवरील धाडीवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जामीन मंजूर. शिक्षेला देखील स्थगिती. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी स्वीकारला पोलीस महासंचालक पदाचा पदभार. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम प्रतिबंधावर विशेष भर देणार. गोव्यामध्ये आईनेच केली 4 वर्षांच्या मुलाची हत्या. मृतदेह बॅगेत भरून बंगळुरूला पळून जात असताना अटक. शरद मोहोळची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीमध्ये केला होता गोळीबाराचा सराव. प्रकाश नावाच्या व्यक्तीकडून 3 पिस्तूल खरेदी केल्याचं तपासामध्ये उघड. हिट अँड रन केसेसमधील शिक्षेचा निर्णय ट्रक चालक मालकांशी सल्लामसलत करूनच घेणार. केंद्रीय गृह मंत्रालयाचं लेखी आश्वासन. अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान. मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न सन्मान. ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं कर्करोगामुळे निधन. वयाच्या 55व्या वर्षी कोलकात्यामध्ये घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.